आणि यानंतर बातमी क्रिकेटच्या मैदानातनं इंदूर कसोटीच्या पहिल्या डावामध्ये टीम इंडियानं आतापर्यंत 2 बाद 79 धावांची मजल मारलेली असून चेतेश्वर पुजारा 32 आणि विराट कोहली 8 धावांवरती खेळतोय। त्याआधी मुरली विजय अवघ्या 10 धावा करून माघारी परतला। इंदूरच्या तिसऱ्या कसोटीमध्ये गौतम गंभीरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं, पण गंभीरही केवळ 29 धावांवरती बाद झाला। न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट आणि जीतन पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली। आपले क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सध्या आपल्यासोबत आहे। संजगिरी सर, काय वाटतंय सध्याचं चित्र बघून? एक बाद 100 वगैरे अशी धावसंख्या होईल असं वाटलं होतं एकंदरीत सुरुवात ज्या पद्धतीने झाली। आणि मी असं म्हणेन की मुरली विजयची विकेट ही थोडीफार दुर्दैवाचा भाग होता। तो फ्लिक करायला गेला आणि अतिशय उत्कृष्ट झेल फॉरवर्ड शॉट लेगला घेतला गेला। गंभीरने आपला स्टान्स बदललेल्या स्टान्स प्रमाणे त्यांनी काही बॅकफूटवर चांगले शॉट्स मारले, पण शेवटी बोल्ड हा त्याची विकेट काढायला असं का कोणास ठाऊक वाटत होतं, कारण त्याचे आत येणारे म्हणून चेंडू आणि कुठेतरी हा LBWसाठी एक चांगली गिराईक ठरू शकतो असं वाटत होतं आणि नेमकं तसंच घडलं। आता भारताने टॉस जिंकलेला आहे आणि ह्या खेळपट्टीवर पहिला डाव आपण खेळत असताना आपण जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। साधारण गेल्या 2 टेस्ट मॅचमध्ये झालं तसं निदान 350च्या पर्यंत तरी भारतीय संघाने जर मजल मारली तर मग आपल्याला पुढे दबाव टाकता येईल। सर, तुमच्याशी वेळोवेळी बातचीत करणारच आहोत, पण तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।